राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गोंधळ झालेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांचं वक्तव्य पटलावरून काढण्याचे आदेश दिलेत। तसंच यापुढे महापुरुषांबाबत चुकीचं विधान केल्यास निलंबित करण्यात येईल अशी सक्त ताकीद राहुल नार्वेकरांनी दिली। सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली आणि माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की थोडासा एवढा सहन करता मला थोडा वेळ सहन करा। अध्यक्ष महोदय, या इतिहासामध्ये आपण गेलो, आत्ताच चालू आहे पिक्चर केरळ स्टोरी। अध्यक्ष महोदय, सत्य आधारित पिक्चर आहे केरळ स्टोरी। ऐका ऐका, ऐ बात खाली, बात खाली, खाली बात, आप बैठो, बात खाली, अबू भाई आप नीचे बैठो, खाली बात, बसा। अध्यक्ष महाराज, एक विशिष्ट धर्माचा विरोधात नाही, तुम्ही याच्यावर बोला, एक मी बिलवरच बोलतोय, याच्यावर बोला, त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ऐका ना, तुम्ही मला अध्यक्ष महोदय मी बिलावर बोलतोय, बोला बोला। स्टोरी ओके ओके, पुढच्या वेळी दिसणार पण नाही बसून कोणी सदस्याने विधानसभा बोलू नका। खाली बसून कुठल्याही सदस्याने जाके बोलो ना, भिवंडी में वही अबू भाई इधर क्या बैठो, बोलते हो, भिवंडी में अबू जाके भाई। बोलो ना, वहां जाके शरिया कानून के बारे में बड़बड़ करते हो, काहे कि उधर जाके अबू बोलो भाई ना, नीचे भिवंडी में बैठो। मंत्री महोदय, जाके पढ़ो डॉक्टर बाबा साहब मंत्री अम्बेडकर ने महोदय। इस्लाम के बारे में क्या लिखा है पहले, फिर मंत्री हमको सिखाओ। महोदय। नीचे उनका भाषण चालू है, बैठ के सुनिए ना, आपका मंत्री भाषण महोदय भी नीचे सुनेंगे ना हम बैठो। लोग। मंत्री महोदय, चला योगेश भाई। कमजोर लोग धर्म को बीच में लाते हैं, कमजोर लोग अगर धर्म को बीच में लाते हैं तो उस धर्म के अवलंबन करने वाले बेटियों को, पत्नियों को, माओ तुम्ही को, माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय। उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून, नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत, आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल। या गोंधळानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त केली। मी दिलगिरी व्यक्त करतो। झालं ना, आता दिलगिरी व्यक्त केली, ठीक आहे। सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे।